नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, तसेच पोलीस भरती, तलाठी भरती, जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्यासाठी महत्त्वाचे असणारे आपण 30 जनरल नॉलेजचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आपल्याला वारंवार विचारले जातात। आपल्याला पीडीएफ जर डाउनलोड करायचे असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे। त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा, तुम्हाला चॅनल मिळून जाईल। तसेच आपण त्या चॅनलवरती डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट्स आपण पोस्ट करत असतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे। पहा, जो जालियनवाला बाग हत्याकांड आहे त्याच्या निषेधार्थ त्यांची दिलेली इंग्रजांनी सर ही जी पदवी आहे ही कोणी परत केली होती? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर यांनी। लक्षात ठेवा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ इंग्रजांनी त्यांना सर ही पदवी दिली होती, ती त्यांनी परत केलेली होती। जर प्रश्न अजून एक विचारला, जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडला, तर 1919 या वर्षी झालेला आहे। पर्याय 4 रवींद्रनाथ टागोर आपलं उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे। गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे भारताचं प्रवेशद्वार हे कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर 1911। पहा, 1911 या वर्षी। लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जवळपास 5 वर्ष विचारण्यात आलेला आहे। हाच प्रश्न आपल्याला 2018ला सुद्धा विचारण्यात आलेला आहे। तर गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे हे 1911 साली बांधण्यात आलेलं आहे। त्याला भारताचे प्रवेशद्वार देखील म्हणून ओळखलं जातं। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? पहा, हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचं उदाहरण म्हणून कोणतं बेट आपल्याला सांगता येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर श्रीलंका हे जे बेट आहे हे हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचा एक नमुना आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे श्रीलंका। प्रश्न चौथा आहे, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? पहा, जर आपल्याला राज्यसभेचं सभासद व्हायचं असेल तर कमीत कमी वय आपलं किती असलं पाहिजे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर कमीत कमी। पहा, म्हणजे आपलं मिनिमम वय जे आहे हे 30 वर्ष असलं पाहिजे, त्याच वेळी आपण राज्यसभेचे सभासद होऊ शकतो। पर्याय 4 उत्तर होईल। प्रश्न पाचवा आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? पहा, आपल्याला हे जे 4 पर्याय आहेत त्यापैकी असा कोणता मराठी साहित्यिक आहे की त्यांना आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर लक्ष्मीकांत देशमुख हे जे आहेत यांना आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही। यामध्ये भालचंद्र नेमाडे, वा शिरवाडकर, वी आगरकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। न मिळालेलं कोण आहेत तर पहा लक्ष्मीकांत देशमुख। पर्याय 2 उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे, जागतिक पर्यावरण दिन 2020 चे जागतिक यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आलेले होते? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे। त्यासाठी आपण पहा डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवर एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण एका वर्षातील जेवढे काही जागतिक दिनविशेष आहेत ते आपण घेतलेले आहेत। पहा, जागतिक दिनविशेष आपण घेतलेले आहेत पूर्ण वर्षामधील, त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, पाहू शकता आपण। तर जागतिक पर्यावरण दिन 2020 चे जागतिक यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले होते? आणि याचं उत्तर आहे पर्याय 1 तर कोलंबिया या देशाकडे देण्यात आलेलं होतं। प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे? पहा, खालीलपैकी अशी कोणती महिला आहे की जी नौदलातील सर्वात पहिली महिला म्हणून पायलट ठरलेली आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, कमेंट करून उत्तर देत राहा। उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 तर शुभांगी स्वरूप ह्या ज्या आहेत त्या अशा पहिल्या महिला आहेत की त्या नौदलातील पहिल्या पायलट म्हणून ठरलेल्या आहेत। पर्याय 2 शुभांगी स्वरूप। प्रश्न 8वा आहे, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेले एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, एक पुस्तक आहे एक्झाम वॉरियर्स नावाचं, तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी हे जे आहेत हे एक्झाम वॉरियर। मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे, तर एक्झाम वॉरियर या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी हे सध्याचे आपले पहा पंतप्रधान आहेत किंवा प्राईम मिनिस्टर आहेत। पर्याय 2 उत्तर होईल नरेंद्र मोदी। प्रश्न 9वा आहे, रस्त्याच्या देखभालीकरिता केंद्र सरकारने ऑगस्ट 2020 मध्ये कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर हरित पथ या नावाचं। मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा। तर हरित पथ किंवा हरित पाथ हे जे ॲप आहे हे ऑगस्ट 2020 मध्ये डेव्हलप करण्यात आलेलं आहे। तर याचं काम काय आहे तर रस्त्यांची देखभाल करणे आणि हे जे ॲप आहे हे केंद्र शासनाचं आहे। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 10वा आहे, खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिली मराठी न्यायाधीश ठरली आहे? पहा, पहिली महिला अशी कोण आहे की जी न्यूयॉर्कमधील पहिली मराठी न्यायाधीश महिला ठरली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर दीपा आंबेकर ह्या ज्या आहेत ह्या अशा महिला आहेत की न्यूयॉर्कमधील, पहा मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे, तर न्यूयॉर्कमधील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून दीपा आंबेकर ह्या ठरलेल्या आहेत। पर्याय 1 उत्तर होईल। प्रश्न 11 आहे, विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो या व्हिडिओ जेवढे काही आपले 30 जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला 2018च्या भरतीसाठी विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत। आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त रिव्हिजन घेत आहोत। तर पहा 2018 मधील सर्व प्रश्न आहेत, तर कमेंट करून आपण उत्तर देत राहायचं आहे। तर पहा विश्वप्रसिद्ध असणारं शनी शिंगणापूर मंदिर जे आहे हे कोणत्या तालुक्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर नेवासे या तालुक्यात आहे पहा शनी शिंगणापूर। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 12 आहे, भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? पहा मित्रांनो यावर प्रश्न आपल्याला 2 विचारलेले होते। 2018 मध्ये हे प्रश्न दोन्ही वेगवेगळे विचारण्यात आले होते। तर भारताची सुपरमॉम म्हणून कोणाची ओळख आहे? तर लक्षात ठेवा आणि या प्रश्नाचं उत्तर देखील आहे पर्याय क्रमांक 4 मेरी कोम। तर भारताची सुपरमॉम देखील मेरी कॉमला म्हटलं जातं। आणि या ठिकाणी प्रश्न आहे तर पहा, भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? तर मेरी कॉम हे ज्या आहेत ह्या बॉक्सिंग खेळाशी संबंधित खेळाडू आहेत। सायना नेहवाल हे ज्या आहेत पहा ह्या बॅडमिंटनशी संबंधित आहेत आणि सानिया मिर्झा हे ज्या आहेत पहा ह्या टेनिस या खेळाशी संबंधित आहेत। यामध्ये खेळ आणि खेळाडू यावरही आपल्याला प्रश्न विचारला जातो। पर्याय 4 आपलं उत्तर आहे मेरी कॉम। प्रश्न 13 आहे, नाथ संप्रदायातील कानिफनाथांची मडी या ठिकाणची समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? पहा, नाथ संप्रदायातील कोण आहे तर कानिफनाथ यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर मडी या ठिकाणी आहे, पण ती कोणत्या तालुक्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर पाथर्डी या तालुक्यामध्ये आहे पहा मडी, आणि मडी या ठिकाणी आहे कानिफनाथांची समाधी। जर आपल्याला जिल्हा विचारलं तर पाथर्डी तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो पहा, तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येतो पाथर्डी तालुका। प्रश्न 14 आहे, अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे? पहा, अहमदनगर जिल्हा जो आहे यामध्ये असं एक शहर आहे की त्यामध्ये विमानतळ आहे, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर शिर्डी जे आहे शिर्डीच्या ठिकाणी पहा विमानतळ आहे। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 15 आहे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कोणत्या गावचे राहणारे आहेत किंवा अण्णा हजारे यांचं गाव कोणतं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राळेगण सिंधी हे जे आहे हे अण्णा हजारे यांचं नाव आहे। अण्णा हजारे हे जे आहेत पहा सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे। मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा 2018च्या अहमदनगर भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे। प्रश्न 16 आहे, महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत ह्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या असतात। प्रश्न पहा महत्त्वाचा आहे, तर महाराष्ट्राचा असा कोणता विभाग आहे की त्या विभागातील ज्या नद्या आहेत ह्या दुसऱ्या विभागापेक्षा त्यांच्या जर म्हणजे दुसऱ्या विभागाशी जर त्यांची तुलना केली तर त्या कमी लांबीच्या नद्या असतात, तो विभाग कोणता आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर कोकण हा जो विभाग आहे या विभागातील नद्या आहेत ह्या दुसऱ्या विभागापेक्षा कमी लांबीच्या असतात। पहा कमी लांबीच्या असतात। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे कोकण। प्रश्न 17 आहे, महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, 2 जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेला आहे। हाच प्रश्न आपल्याला अकोल्यासाठी विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला पहा दौंड SRPF साठी विचारण्यात आलेला होता, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्राकृतिक रचना। लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील पर्जन्यावर प्राकृतिक रचना जी आहे ही घटका जो प्राकृतिक रचना आहे याचा सर्वाधिक जास्त परिणाम आढळून येतो। पर्याय 2 उत्तर होईल। प्रश्न 18 आहे, या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते। पहा सोपा प्रश्न आहे, पाणी पिकवणारा जिल्हा कोणता आहे किंवा पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून कोणाची ओळख आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर ठाणे या जिल्ह्याचं, कारण हे जो ठाणे जिल्हा आहे या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक धरणे आहेत, त्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हटलं जातं। पर्याय 3 उत्तर होईल। प्रश्न 19 आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते आहे?
यावर अजून पहा 2 प्रश्न आहेत. राष्ट्रीय काँग्रेस हे जे आहे 1936 मधील जे ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन झालं, तर ते जे आहे इतिहासात ते एक गाव आहे, तर त्या गावाचं नाव काय आहे? तर पहा पर्याय क्रमांक 4 फैजपूर गाव आहे, जिल्हा आहे जळगाव. आणि राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन. प्रश्न 20 आहे, संत गाडगेबाबा किंवा गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यामध्ये आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमरावती या जिल्ह्यामध्ये. पहा संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज या दोघांचीही जन्मभूमी किंवा कर्मभूमी जी आहे ही अमरावती आहे. पर्याय 1 उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगामध्ये येतात? पहा कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगेमध्ये येतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विंध्य पर्वतरांग जी आहे यामध्ये येतात पहा कैमूरच्या टेकड्या. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा हा देखील आपल्याला 2018 मध्ये 2 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न 22 आहे, 2016च्या दुष्काळात लातूर शहरात मिरजहून कोणत्या रेल्वेद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता? पहा मित्रांनो, महाराष्ट्रात 2016ला जो दुष्काळ पडला होता, तर त्या दुष्काळामध्ये लातूर शहरामध्ये पहा मिरज या शहरावरून पाणी आणलं होतं रेल्वेद्वारे. तर ते जे आहे त्या रेल्वेचं नाव काय आहे किंवा त्या एक्सप्रेसचं नाव काय आहे? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जलदूत एक्सप्रेस. लक्षात ठेवायचं, जलदूत एक्सप्रेस हिचं काम काय होतं? तर लातूर या शहरामध्ये लक्षात ठेवा मिरज या शहरावरून पाणी आणणं. कधी? 2016च्या दुष्काळामध्ये. पर्याय 2 उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरले जाते? उत्तर असेल याचं पर्याय क्रमांक 2 तर जर्मन सिल्वर हे जे आहे लक्षात ठेवा हे विद्युत शेगड्या आणि अशा प्रकारचे जे विद्युत रोधक साहित्य आहेत किंवा मटेरियल आहेत त्यांना तयार करण्यासाठी जर्मन सिल्वर हे संमिश्र वापरलं जातं. पर्याय 2 उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, महाराष्ट्र शासनाचे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारणीसाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी कोणतं पोर्टल सुरू केलं आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्या पोर्टलचं नाव आहे आपले सरकार. पर्याय 2 उत्तर असेल. प्रश्न 25 आहे, कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? पहा नोबेल पारितोषिक जे आहे हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात येत नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर कलेसाठी किंवा आर्ट्ससाठी हे देण्यात येत नाही. यामध्ये शांतता पुरस्कार, साहित्य आणि रसायनशास्त्रामध्ये दिला जातो पहा नोबेल पुरस्कार. हा जो आहे हा कलेसाठी देण्यात येत नाही. पर्याय 3 उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडल्या? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर दिल्ली या ठिकाणी देशातील आपल्या पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा ज्या आहेत ह्या पार पडल्या आहेत दिल्लीमध्ये. दिल्ली ही जी आहे आपल्या भारताची राजधानी आहे. मुंबई हे जे आहे पहा ही महाराष्ट्राची राजधानी आहे. प्रश्न 27 आहे, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर सोलापूर विद्यापीठ जे आहे या विद्यापीठाला पहा अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचा जो निर्णय आहे हा महाराष्ट्र शासनाने किंवा राज्य सरकारने घेतलेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. सोलापूर विद्यापीठाचं नामकरण चेंज होऊन किंवा नाव बदलून अहिल्याबाई होळकर असं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न 28 आहे, डिसेंबर 2017 मध्ये तामिळनाडू व केरळ किनाऱ्याला धडकलेले चक्रीवादळाचे ओखो हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? पहा ओखो या नावाचं एक चक्रीवादळ होतं जे 2017 मध्ये तामिळनाडू आणि केरळ या 2 किनाऱ्यावर धडकलेलं होतं. तर हे जे ओखो नाव आहे हे कोणत्या देशाने त्याला दिलेलं आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर बांगलादेश या देशाकडून पहा 2017ला जे ओखो चक्रीवादळ तयार झालं तर ओखो हे जे नाव आहे हे ओखो नाव हे बांगलादेशद्वारे देण्यात आलं होतं. पर्याय 3 उत्तर असेल. प्रश्न 29 आहे, 15 फेब्रुवारी 2017 रोजी इस्रोने किती उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण करून जागतिक विक्रम केला होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकच सोबत पहा 104 उपग्रह प्रक्षेपित करून इस्रोने महत्त्वाची एक भूमिका केली होती, म्हणजे एक विश्वविक्रम केलेला होता. तारीख आहे 15 फेब्रुवारी 2017. प्रश्न क्रमांक 30 आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्य पत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? पहा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्य पत्र. मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे, पोलिसावर आधारित आहे. तर महाराष्ट्र पोलिसांचं मुख्य पत्र म्हणून लक्षात ठेवा दक्षता हे मासिक ओळखलं जातं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल.
तर मित्रांनो, हे होते पहा 30 जनरल नॉलेजचे महत्त्वाचे प्रश्न, रिपीट झालेले प्रश्न 2018 मध्ये विचारण्यात आलेले हे प्रश्न होते. आपल्याला 30 पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच पहा मराठी नोकरी आणि नोकरी इनसाइडर असे 2 आपले टेलिग्राम चॅनल आहेत. त्याचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण कोणत्याही टेलिग्रामला जॉईन करा. म्हणजे त्या ठिकाणी आपण करंट अफेअर्स आणि PDF नोट्स डेली पोस्ट करत असतो. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.